शुभ सकाळ सगळ्यांना. आजची सुरुवात किती पॉझिटिव्ह वाईब्सने झाली ना. मस्त हळदीचं लिंपन करून दारापुढे छान रांगोळी काढून खूपच समाधान वाटलं. त्यानंतर मी कलशपूजन वगैरे करून घेतलं. देवीची स्थापना केली. त्यानंतर देवीला नैवेद्य वगैरे दाखवला. मला हळदी कुंकवाला बोलवलं होतं म्हणून मी पटकन तयारी करायला घेतली. तुम्हाला माहिती आहे का, स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचा कुंकू, तिच्या बांगड्या आणि तो गजरा. खरं आहे ना? पटलं ना तुम्हाला? स्त्री हे केवळ सौंदर्याची मूर्ती नसते, तर ती संयम, प्रेम आणि त्यागाची परिसीमा असते, असं मला वाटतं. देवीला नमस्कार करून हळदी कुंकू लावून मी धूपदीप दाखवून घेतलं. त्यानंतर मी पोथी वाचायला सुरुवात केली. पोथी वाचून झाल्यानंतर सुवासिनींची ओटी भरून घेतली आणि मी हा वाण दिला होता प्रत्येक सुवासिनीला. व्रतपूर्तीचा हा क्षण तुमच्या आयुष्यात आणो नवी दिशा. अनंत आनंद. महालक्ष्मी उद्यापनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मावशी म्हणजे आईचं दुसरं रूप, जी आपल्याला भरभरून प्रेम देते. तसं आहे आमचं काहीसं नातं. तर ना, या आमच्या योगाच्या टीचर, त्यांचीसुद्धा मी ओटी भरून घेतली. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर असा काय बेत होता, मेथीची भाजी होती, वालाचं बिरडं होतं, डाळ होती. तर थोडीफार भांडी होती ती घासून घेतली आणि आजचा व्लॉग मी इथे स्टॉप करते. बाय.